वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी कुशावरता करिता स्नान त्यांचे कैलासी त्यांचे वैकुंठी रहान दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी नामामने प्रदक्षिणा त्यांच्या पुण्या नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमना प्रथम नमन पांडुरंगा कृपादाने कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदिकामोदि वक्रम खलानीशबादापनोदार्य दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखेश वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम आता हृदय आपुले चौफाळुनिया भले वरी बैसौ पाऊले श्री गुरूंचे अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या पकवाचा वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक
प्रतिवर्षी पंढरपुरा, प्रतिवर्षी पंढरपुरा. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा, प्रतिवर्षी पंढरपुरा, प्रतिवर्षी पंढरपुरा, प्रतिवर्षी पंढरपुरा, पंढरपुरा. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या, श्री माऊली मेरी मात है, पिता मेरो तुकाराम, इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम. सबिंदु सिंधु शुष्कलस्तरंग भंग रंजितम, विशत्सु पाप जात जात कारिवारि संयुतम, कृतांत दूत कालभूत भीतिहारि वर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम, ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ति मुक्तिदायकम, विरंच विष्णु शंकर स्वकीय धाम वरमदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर विठला. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे, भगवंताचे लढीवाळ भक्त म्हणून ज्यांच्याकडं पाहिल्या जातं असे संत श्रेष्ठ भक्तीचे सागर असलेले नामदेव महाराज यांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला आहे. विढाला नामदेव महाराज या अभंगात काय सांगतात हे आपल्याला थोडक्या वेळामध्ये बघायचं आहे, बरोबर की नाही? हां, नामदेव महाराज म्हणतात, जो कोणी वाचेने गंगा गंगा म्हणेल त्याच्या जीवनातील सर्व जे काही दोष आहे ते काय झाले, निवृत्त झाल्याशिवाय राहणार नाही. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, त्याच्या जीवनातील दोष निघून गेल्याशिवाय राहणार नाही. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, जो कोणी दृष्टीने म्हणजे या डोळ्याने त्या ब्रह्मगिरीचं म्हणजे ब्रह्मतत्व जे कोणी बघेल, तया नाही यमपुरी, त्याला यमपुरी जाण्याची गरज पडणार नाही. चला, कुशावरता करिता स्नान, जो तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी जे तीर्थकुंड असतं त्या ठिकाणी जो कोणी स्नान करेल, कुशावरता करिता स्नान, त्याचे कैलासी, त्याचे वैकुंठी. आता इथं पाठभेद आहे. ज्याला वैकुंठात जायचं त्यानं वैकुंठात जा, ज्याला कैलासात जायचं आपलं काही म्हणणं नाही. त्याचे कैलासी राहणे, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी. नामदेव महाराज म्हणतात, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर किंवा तीर्थयात्रा करत असताना जो तीर्थामध्ये गेल्यानंतर जो कोणी प्रदक्षिणा करेल, नामदेव महाराज म्हणतात
त्याच्या पुण्याची गणना कोणी करू शकत नाही. नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या पुण्या नाही गणना. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. असा कीर्तनाला घेतलेल्या अभंगाचा थोडक्यात असा भावार्थ आहे. तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं या झाल्या कीर्तनातील ठळक ठळक बातम्या. आता हवामान खात्याचा अंदाज घेऊ आणि जोरदार पाऊस पाडण्याचा प्रयत्न करू. विढाला विढाला अभंगावर विस्तृत चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. सेवा किम निमित्त आहे सर्वांना ज्ञात आहे, पण वक्त्याचं कर्तव्य या न्यायानं आपल्या गावातील श्री कोंडाजी बाबूराव चतुर, त्याचप्रमाणे श्री कोंडाजी शंकर डावरे आणि त्याचप्रमाणे श्री रामनाथ यादव कासार या तिन्ही महापुरुषांनी मा नर्मदा पायी परिक्रमा ज्यांच्या जीवनात घडली आणि त्यांची मा नर्मदा पायी परिक्रमा निर्विघ्नपणे नर्मदा मैयेने करून घेतली. त्या निर्विघ्न पित्यर्थ आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. चला, भाग्यवान आहे ते तिघं ज्यांच्या जीवनात परिक्रमा घडली. नाना, मी नेहमी सांगत असतो, परिक्रमा करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. काय काय परिक्रमा म्हणजे सोपी गोष्ट नाही. परिक्रमा म्हणजे एक त्याग आहे. काय काय परिक्रमा म्हणजे एक त्याग आहे आणि परिक्रमा म्हणजे एक साधना आहे. विढाला विढाला महाराज, पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असावं लागतं ह्या गोष्टीला सुद्धा. काय काय नर्मदा मैयेच्या काठावरती जाणं सुद्धा पूर्वजन्मीचं काय असावं लागतं? पुण्य असावं लागतं. भाग्यवान आहे ती ग. बघा, दोघांचे नावं तर एकाच राशीचे आहेत, बरोबर की नाही? कोंडाजी, हां, आनंद आहे महाराज. आणि त्यांचं वय जर बघितलं, हां, या वयात आत्ता आपण बघितलं बसल्या बसल्या या वयात लोक काय करत होते. पण भाग्यवान आहे ते महाराज. आणि जो कोणी नर्मदा मैयेची पायी परिक्रमा करतो ना, त्याच्या जीवनातील सर्व दोष निघून जातात. किती पापीतला पापी असो, काय किती पाप केलेलं असो, पण साक्षात नर्मदा मैया दोष घालवते. ही नर्मदा मैयेची ताकद आहे. म्हणून या तिघांनी आज पायी परिक्रमा केली. त्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला दिली म्हणजे सहज इशारा केला जाता जाता, म्हणून ती दिली. आदरणीय भाऊंचा फोन आला मला, म्हणे महाराज कीर्तनासाठी तुमचे टाळकरी पाहिजेत, गुरुकुलातील विद्यार्थी पाहिजे. म्हटलं जमेल, काय अडचण नाही. कशा निमित्ताने कीर्तन आहे? मी विचारलं. काय नाही म्हणे, नर्मदा परिक्रमा करून आलेले जे व्यक्ती आहे त्यांचा परिक्रमेचा सोहळा या ठिकाणी संपन्न करायचा आहे, म्हणून कीर्तनासाठी गुरुकुलातील विद्यार्थी पाहिजे. मी त्यांना सहज विचारलं, म्हटलं का हो कीर्तन कोणाचं आहे? ते म्हणे अजून कीर्तनकार ठरलेला नाही. मी सहज त्यांना इशारा केला जाता जाता, म्हटलं काही नाही, ज्याची परिक्रमा झालेली आहे त्याचं कीर्तन ठेवा. सहज इशारा केला. मी त्यांना काय सेवा मागितली नाही, पण सहज इशारा केला. त्यांनी 5 मिनिटांनी मला फोन केला, म्हणे महाराज असं करा, तुम्हीच कीर्तन करा. म्हणून मी माझं भाग्य समजतो का या तिघांनी परिक्रमा करून आले आणि त्यांचं कीर्तन मला या ठिकाणी करण्याची संधी प्राप्त झाली. तसा मी भाग्यवानच आहे महाराज. नर्मदा मैयेने आमची सुद्धा ह्या वयात परिक्रमा करून घेतली. गेली 5-6 वर्ष झाले आमच्या संपूर्ण परिवाराची परिक्रमा करून घेतली मैयेने. आपण कोण करणार आहे? चला,
या आजच्या कीर्तनसाठी महाराष्ट्रातील एक ख्यातनाम भजन सम्राट श्री हरिभक्त परायण उत्तम नाना या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. टाळी जोरदार वाजवा. टाळी वाजवायला पैसे लागतात का? नाही. हां, त्याचप्रमाणे श्री हरिभक्त परायण महाराष्ट्रातील एक ख्यातनाम भजन सम्राट जे नर्मदा मैयेचे सेवक आहेत आणि त्यांच्या जीवनातसुद्धा मैयेने 3 परिक्रमा करून घेतल्यात निर्विघ्नपणे. बरं का? हां, विघ्न खूप येतात, पुढे सांगणारच आहे, पण निर्विघ्नपणे मैयेने परिक्रमा ज्यांच्याकडून करून घेतली असे आमचे आदरणीय नागनाथ महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे भजन सम्राट श्री हरिभक्त परायण आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव ज्यांच्याकडं नाही, नाशिक जिल्हा म्हणजे आता ते नाशिक जिल्ह्यातच जास्त राहतात म्हणून नाशिक जिल्ह्याचं वैभव म्हटलो. हां, पण तसं ते राहणारे कोपरगाव तालुक्यातले. हां, चला, आपल्या परिसराचं वैभव श्री हरिभक्त परायण गायन कोकिळा ज्यांच्याकडं आज म्हणून ओळखल्या जातं श्री हरिभक्त परायण प्रकाशजी महाराज नाईकवाडे, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे जिथं 2 उत्तम आहे काय काय तिथं उत्तमात उत्तम काहीच उत्तम नाही असं आहे का? तिथं महाउत्तम तयार होत असतो. हां, असे उत्तम महाराज शहा त्यांचे आभार. त्याचप्रमाणे आमचे वाल्मिक महाराज हंडोरे त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे भालदार चोपदार बाबा आहेत, माझ्यापेक्षा वयाने कमी आपलं हां मोठे आहेत, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आमचे पगार काका असतील सगळेच या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमचे पेटी मास्तर त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. हां हां, वाघ सर, मला नाव माहीत आहे पण भेव वाटतं. हां, सर असलं वाघाचं भेव वाटतं. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे आपले महाराष्ट्रातील एक ख्यातनाम मृदंगाचार्य, मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, मृदंगाचे महामेरू, जेवढ्या पदव्या द्याल तेवढ्या कमीच आहे. ज्यांचा स्वभाव गोड, ज्यांचं वागणं गोड, ज्यांचं राहणं गोड, जास्त वर्णन करत नाही, माझी साखर वाढायची असे हरिभक्त परायण आदरणीय बाळा महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे दुसरे मृदंगाचार्य आपल्या गुरुकुलातील विद्यार्थी अथर्व महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. माझ्या गुरुकुलातील सर्वच बालगोपाळ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे माझा बसलेला आवाज तुमच्यापर्यंत छान असा पोचवताय असे आदरणीय साईदीप साऊंड सिस्टीम विघनवाडी त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे हा नर्मदा परिक्रमेचा जो कार्यक्रम आहे इथं झाल्यानंतर तुम्हाला नंतरसुद्धा ऐकायला पाहायला मिळेल. ज्या चॅनलवरती जाणार आहे ते असे आमचे आदरणीय कृष्णादादा माऊलीचा दास या यूट्यूब चॅनलवरती हा कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये ज्यांनी आध्यात्मिक कार्य टिकून ठेवण्याचं काम ज्यांनी सुरू केलं आहे असे श्री हरिभक्त परायण आदरणीय हरी महाराज त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्ही अज्ञात कोणी जाणकार मंडळी या ठिकाणी हां, त्याचप्रमाणे ते काय झालं, जागा त्यांनी चेंज केली पक्ष, हां, त्याच्यामुळं वयामानाने होता. आदरणीय आमचे ज्यांच्याकडे आम्ही लहानपणापासून पाहत आलो आहे हां, परमार्थ अहो ते आमच्या गावात पहिले वाजवायला होते. आमच्या गावात 18 पखवाज लागायचे, त्यावेळेस ते पहिल्या पखवाजावर वाजवायला असायचे. हां, असे गोरख महाराज त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठाला विठाला आज ज्या निमित्ताने कीर्तन सेवा आहे ते म्हणजे मा नर्मदा परिक्रमा. का करायची परिक्रमा? हां, काय काय 2-3 मुद्दे लक्षपूर्वक ऐका. लक्षपूर्वक जर तुम्ही कीर्तन ऐकलं सर्वांगाचे कान करून नाना तर तुमच्यासुद्धा जीवनात परिक्रमा झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, का करायची परिक्रमा, कोणी केली परिक्रमा आणि कशासाठी करायची परिक्रमा, आणि नेमकी नर्मदा परिक्रमा म्हणजे तरी काय, 2-3 मुद्दे आहे.
पहिली परिक्रमा ज्यांनी केली, काय काय नर्मदा परिक्रमा, इतिहासामध्ये जर बघण्यात आलं तर पहिले परिक्रमावासी म्हणजे मार्कंडेय ऋषी आहे. कोणी परिक्रमा केली? मार्कंडेय ऋषींनी परिक्रमा केली. पण ऐका ना, मार्कंडेय ऋषींनी परिक्रमा किती दिवसात केली? हाही महत्त्वाचा मुद्दा आहे बरं. कारण की सध्या परिक्रमा म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, पण सध्या परिक्रमा म्हणजे एक काय म्हणतात त्याला, हां, शर्यत लागलेली आहे, हां, रीस लागलेली आहे परिक्रमा करण्यासाठी. आणि त्यातली त्यात मी अजून माफी मागून बोलतो, सध्या तरी महाराष्ट्रवाल्यांनी फार काऊर माजवलं आहे त्या परिक्रमेचं. महाराज, परिक्रमेचे मी नियम सांगणार आहे, काळजी करू नका. विप्रयास केला त्या परिक्रमेचा लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून. आता कोंडाजी बाबा असतील, दोन्ही कोंडाजी बाबा असतील, त्याचप्रमाणे रामनाथ बाबा असतील, यांनी किती दिवसात परिक्रमा केली? कुठं बसलेत ते? किती दिवसात झाली त्यांची परिक्रमा? हां, अच्छा, बरोबर. हे वयाच्या मानाने खूप धावलेत ते, बरोबर की नाही? हां हां, महाराज, परिक्रमा म्हणजे सोपी गोष्ट नाही बरं, खडतर प्रवास आहे तो. पहिले परिक्रमावासी जे आहेत ते म्हणजे मार्कंडेय ऋषी. त्यांनी 27 वर्ष परिक्रमा केली. किती? 27 वर्ष एकच परिक्रमा केली. 27 वर्षात एक परिक्रमा केली. तुम्ही म्हणाल मार्कंडेय ऋषींनी 27 वर्षात एक परिक्रमा जर केली, तर मग आत्ताचे जे परिक्रमावासी आहे आमच्यासारखे तुमच्यासारखे, ते 3 आणि 3.5 महिन्यात येतात कसे? हां, पण महाराज ऐका ना, आपण संसारिक लोक आहे, आपल्याला इतका दिवस थांबणं कठीण आहे. पण मार्कंडेय ऋषींनी 27 वर्ष परिक्रमा कशी केली ऐका. नर्मदा मैयेच्या काठावरती 68,000 कोटी तीर्थक्षेत्र आहेत. किती किती? 68,000 कोटी तीर्थक्षेत्र आहेत नर्मदा मैयेच्या काठावरती. आणि नर्मदा मैयेला 999 नद्या मिळतात. पण ऐका ना, मार्कंडेय ऋषींनी 27 वर्ष जी परिक्रमा केली ती कशी केली सांग ऐका. 999 नद्या नर्मदा मैयेला मिळतात, पण ऐका, जी गंगा, जी नदी नर्मदा मैयेला मिळते त्या नदीला ओलांडायचं नाही. करा विचारा, ऐकताय तुम्ही सगळेजण. ती जी नर्मदा मैया आहे, त्या नर्मदा मैयेला एखादी नदी जाऊन मिळाली, ती ओलांडायची नाही. त्या नदीच्या काठावर जायचं आणि काठावरती गेल्यानंतर त्या नदीचा उगम बघायचा कुठे आहे, आणि त्या पूर्ण नदीला, त्या गंगेला प्रदक्षिणा करून पुन्हा नर्मदा मैयेच्या काठावरती यायचं आणि पुन्हा नर्मदा परिक्रमा चालू करायची. असे 27 वर्ष मार्कंडेय ऋषींनी परिक्रमा केली. चला, अजून आता वाहन परिक्रमा चालू झाल्यात. काय काय ते सुद्धा सांगतो. वाहन म्हणजे ट्रॅव्हल्स, त्याचं सुद्धा महत्त्व आहे बरं. ज्यांना पायी परिक्रमा शक्य नाही त्यांनी वाहनाने परिक्रमा केली पाहिजे. त्याचा सुद्धा पुरावा आहे. मी बिना पुराव्याशिवाय बोलत नाही. आणि माझं तर असं म्हणणं आहे नाना, ज्याच्याकडे नाही पुरावा त्याला धरून पुरावा. हां बघा, वाहनाने परिक्रमा ज्यांनी केली ते पहिले वाहन परिक्रमावासी म्हणजे कार्तिक स्वामी. त्यांचं वाहन काय? मोर आहे. त्यांनी मोरावरती बसून परिक्रमा केली. कधी परिक्रमा केली? फक्त विषय टच करतो. ज्यावेळेस भगवान गणेशांनी आणि माता पार्वतीने आणि कार्तिक स्वामींनी असा विचार ठरवला, पृथ्वी प्रदक्षिणा करायची. पण ऐका ना, कार्तिक स्वामींनी विचार केला, पृथ्वी प्रदक्षिणा करायला विलंब लागेल, म्हणून ते पुण्य नर्मदा परिक्रमा केल्याने मिळतं. म्हणून कार्तिक स्वामींनी वाहनावर पहिली परिक्रमा
नर्मदामयीची केली आणि ते पुण्य प्राप्त करून घेतलं. विढाला विढाला असे पहिले 2 परिक्रमावासी आहे. पण ऐका ना, आता चला परिक्रमावासी पहिले कोण आहेत हे तुम्हाला कळालं. पण ही परिक्रमा कशासाठी करायची आहे, काय काय ही परिक्रमा कशासाठी करायची आहे त्याचा पुरावा जगद्गुरु तुकोबारायांनी एका 4x4च्या अभंगात सांगितलंय. किती? 4x4च्या अभंगात. तुम्ही म्हणाल 4x4चे अभंग कुठं राहतात का? आम्हाला फक्त 4x4चे गुण पण 4x4चा अभंग सुद्धा आहे. ऐका कशासाठी परिक्रमा करायची, बरं कुठपर्यंत परिक्रमा करायची त्याचा पुरावा तुकोबारायांनी दिलाय. जव हे सकळ सिद्ध जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वैत पाहे तीर्थयात्रे जाय सुकू नको. बघा जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंतच नाना तीर्थयात्रा होते. मला विशेष वाटलं ह्या तिघांकडे पाहून. अहो वयोमर्यादा जर पाहिली तर विशेष वाटतं. जोपर्यंत हातपाय चालतात ना बाळा महाराज तोपर्यंत तीर्थयात्रा होते. काय झालं, आम्ही आमच्या जीवनात परिक्रमा केली, मयेने करून घेतली. आता तो प्रवास खडजर असतो. आम्ही ज्यावेळेस परिक्रमा सुरुवात केली आणि समुद्र प्रवास असतो एका ठिकाणी, जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत सांगतोय लक्षपूर्वक आहे का. तर आता आम्ही ज्यावेळेस समुद्र प्रवास करत असताना नाना तो 5 घंट्याचा प्रवास असतो. आता थोडा कमी झाला, आता 2-3 घंट्यातच तो प्रवास सुरू झाला. पूर्वी 5 घंट्याचा प्रवास असायचा समुद्र प्रवास. तो नावेने करावा लागतो बोटीमध्ये. मग आम्ही त्या समुद्र किनाऱ्यावरती गेलो आणि गेल्यानंतर आम्ही त्या नावेत बसलो. पण तिथं एक पुण्याची ट्रॅव्हल्स आलेली होती. आता गाडीने परिक्रमा करतात लोक. त्या गाडीतून एक 85 वर्षाचे आजोबा, काय 85 वर्षाचे आजोबा, त्या आजोबांना 8 जणांनी धरलं आणि त्या नावेत बसवत होते. तरी ते आजोबा, ती व्यक्ती त्या नावेत पडले. त्यावेळेस माझ्या खळकण डोळ्यात पाणी आलं. अरे आपण किती भाग्यवान आहे. ज्ञानोबारायांनी आपल्याला लवकर बुद्धी दिली. ती व्यक्ती त्या नावेत पडली. मी न राहून एका माणसाला विचारलं, म्हटलं का हो तुम्ही 8 जणांनी धरलं या माणसाला, त्या बाबांना, तरी ती व्यक्ती ते बाबा त्या नावेत पडले, याचं काय कारण? ते म्हणे महाराज असा एकही रोग नाही, असा एकही आजार नाही का तो आजार त्या बाबाला नाही. त्यावेळेस म्हटलं आजाराचं जाऊ द्या, पण तुम्ही या बाबाला 8 जणांनी धरलं तरी ती व्यक्ती त्या नावेत पडली, याचं काय कारण? म्हणे महाराज याने आयुष्यभर परमार्थ केला नाही हो.
नुसता गांजा हाणला, नुसते पट्टे कुठले, आणि याची इच्छा झाली या वयात 80-85 वय, या वयात याची इच्छा झाली का मला परिक्रमा करायची, म्हणून आम्ही याला गाडीने घेऊन आलो. मी तर हँगच झालो. म्हटलं ह्या वयात बुद्धी, ह्या वयात बुद्धी देणारा तोच आहे, पण इच्छा झाली त्याला घेऊन आलेत. आणि याचे हातपाय दुखतात म्हणून आम्ही याला 8 जणांनी धरलं आणि त्या नावेत बसवत होतो, पण याचे हातपाय व्यवस्थित नाही म्हणून तो व्यक्ती त्या नावेत पडला. माझा दृष्टांत संपला. सिद्धांताकडे या. जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत तीर्थयात्रा होते. विठाला विठाला. अशी परिक्रमा करायची आहे. पण जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत सुद्धा परिक्रमा होते. ऐका, आता परिक्रमा करायची कुठून सुरुवात करायची तरी कुठून? आता नर्मदा मैयेचा जो उगम आहे तो नर्मदा मैयेचा उगम आहे अमरकंटकला, तिचं उगमस्थान. पण बरेच जण ओंकारेश्वर पासून ती परिक्रमा चालू करतात. याचं काय कारण? त्याचं मी कारण स्वतः शोधून काढलं की आपल्याला एक ज्योतिर्लिंग जवळ आहे. आपल्याला ज्योतिर्लिंग जवळ आहे. कोणतं? ममलेश्वर. हां, त्या ज्योतिर्लिंगापासून ती परिक्रमा सुरुवात होते. मग आता ती परिक्रमा करायची आहे, पण परिक्रमा करत असताना त्या परिक्रमेचे काही नियम आहे. बरेच जण नुसते परिक्रमा करतात, जातात आणि गोल फिरून येतात. याला परिक्रमा म्हणत नाही. आता मला एक सांगा, 68,000 कोटी तीर्थक्षेत्र आहेत नर्मदा मैयेच्या काठावरती. प्रत्येक तीर्थक्षेत्राचं महत्त्व आहे ना, आणि त्याचं महत्त्व तर जाणून घेतलं पाहिजे ना, तरच परिक्रमा पूर्ण होते. हां, आता परिक्रमा ही ओंकारेश्वर पासून सुरुवात करायची, पण ओंकारेश्वर मध्ये गेल्यानंतर आपल्याला संकल्प उचलावा लागतो. पण तो संकल्प उचलण्याच्या अगोदर काही नियम आहेत. तिथं गेल्यानंतर एक मानधाता नावाचा पर्वत आहे, आणि त्या मानधाता नावाच्या पर्वताची पहिले परिक्रमा करावी लागते. ती आहे नाना 7 किलोमीटरचा प्रवास. ती परिक्रमा का करायची त्याचं एक कारण आहे. आपण ही नर्मदा परिक्रमा सुरुवात करायच्या अगोदर ती परिक्रमा करावी लागते प्रकाश महाराज. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे, आपण कुठलंही कार्य करत असताना काहीतरी अधिष्ठान मानतो. काय काय? कुठलंही कार्य करत असताना काहीतरी अधिष्ठान म्हणजे मान मानतो, त्यालाच मानधाता पर्वत म्हणतात. म्हणून आधी त्याची परिक्रमा करायची असते, आणि त्यावेळेस आपण दक्षिण तटावरून संकल्प उचलतो नर्मदा मैयेचा. चला, आता ती परिक्रमा ओंकारेश्वर पासून सुरुवात झाली आहे, सुरुवात केली आहे. पण अनेक प्रकारचे तीर्थक्षेत्र ती परिक्रमा करत असताना लागतात. प्रत्येक तीर्थक्षेत्राचं महत्त्व आहे बरं का. महत्त्वाचा मुद्दा आहे का नाना? तीर्थ आणि क्षेत्र यात बदल आहे बरं का. तीर्थ आणि क्षेत्र यात बदल आहे. तीर्थक्षेत्र म्हणजे जो आपल्याला या भवसागरातून तरुण नेतो त्याला तीर्थ म्हणतात. काय काय काय? पुन्हा ऐका. जो आपल्याला या भवसागरातून तरुण नेतो त्याला तीर्थ म्हणतात. दुसरा मुद्दा परत ऐका. तीर्थ आणि क्षेत्र यात फार बदल आहे. तीर्थ कसं तयार होतो? ज्या पाण्याला संतांचा स्पर्श होतो. तीर्थ कसं तयार होतं? ज्या पाण्याला संतांच्या चरणाचा स्पर्श होतो त्याला तीर्थ म्हणतात. आणि क्षेत्र ज्या ठिकाणी भगवंताचं प्रागट्य होतं त्याला क्षेत्र म्हणतात. विठाला विठाला.
हो, अशी नर्मदा परिक्रमा सुरुवात झाली कुठून बोला ना, ओंकारेश्वर पासून. ओंकारेश्वर पासून परिक्रमा सुरुवात झाली. केल्यानंतर अनेक प्रकारचे तीर्थक्षेत्र येतात. त्याचं महत्त्व सुद्धा आपल्याला कळणं तितकं गरजेचं आहे. आता आपल्याला अनेक प्रकारचे तीर्थक्षेत्र लागतात. कोणतं लागतं? पहिले आहे मार्कंड्यांची गुफा. बरं का, पहिलं मार्कंड्य गुफा, त्याचं महत्त्व आहे. नंतर परत आपल्याला लागतं सियाराम बाबा. महत्त्वाचं स्थान आहे बरं. नर्मदा मैयेच्या काठावरती जेवढे तपस्वी महात्मे आहे, त्या तपस्वी महात्म्यांच्या यादीमध्ये अग्रगण्य ज्यांचं नाव होऊन गेलं किंवा चिरकाल जे नाव राहणार आहे नाना, त्यामध्ये सियाराम बाबा आहे. तुम्ही मागच्या वर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल. सियाराम बाबा म्हणजे फार तपस्वी महात्मा. त्यांच्या हातून नाना हे जीवजंतू आहे का ते भोजन करायचे. हो, एवढा तपस्वी महात्मा नर्मदा मैयेच्या काठावरती होऊन गेला. आणि त्यांचं वय जर बघितलं ना नाना, 130 वर्ष असलेले साधू. मला एक सांगा, कलियुगाची मर्यादा किती आहे? 100 वर्ष. 100 वर्षाची मर्यादा आहे कलियुगामध्ये जगण्यासाठी. पण आज 130 आणि 35 वर्ष जगणारे साधू आहे. कशाच्या बळावरती? फक्त नामचिंतनाच्या बळावरती. विठाला विठाला. आणि ते संत पदाला पोहोचलेले महात्मे आहे. सियाराम बाबा म्हणजे संत पदाला पोहोचलेले महात्मे आहे. अशा संतांचे चरण रजकन आपल्याला सहज प्राप्त झाले. काय काय? सियाराम बाबांचे चरण रजकन सहज जर प्राप्त झाले, तो संतांचा आशीर्वाद जर सहज प्राप्त झाला. एका ठिकाणी संतांनी पुरावा दिलाय बघा. वासनेचे बीज जळून जाय, जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. अशा संतांचं चरण रजकनाचा स्पर्श आपल्याला झाला तर परिक्रमा करत असताना आपल्या जीवनात जी वासना आहे ना, ती मुळापासून नष्ट होते. म्हणून सियाराम बाबांचं दर्शन घेतलं पाहिजे. मी भाग्यवान आहे ना, तुम्हाला माहीतच आहे. मी सियाराम बाबांच्या इथे बाबा जाण्याच्या अगोदर 5 दिवस माझं प्रवचन तिथं झालं होतं. म्हणून मी भाग्यवान आहे. अशा संतांचं दर्शन होणं महत्वाचं आहे. चला, परिक्रमा करत असताना अजून पुढं तीर्थक्षेत्र लागतात. अनेक तीर्थक्षेत्र आहेत आणि त्याचं महत्व आहे आणि ते जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. आता नर्मदा मैयेच्या काठावरती एका ठिकाणी गुप्त गोदावरी आहे. काय काय? गुप्त गोदावरी आहे. इथून गोदावरी तिथं गेली आहे. तुम्ही म्हणाल कशी? ऐका. एक सरसाड नावाचं गाव आहे ते, आणि त्या गावामध्ये एक राजा होऊन गेला. त्या राजाला एका स्त्रीने शाप दिला. नाना, त्या स्त्रीने सांगितलं, जा तू कुष्ठरोगी होशील. काय? तू कुष्ठरोगी होशील. पण त्याला उशाप सुद्धा असा मिळाला होता, तू जर गोदावरी मैयेचं स्नान केलं, तू या रोगातून
मुक्त होशील. शाप काय मिळाला? तू कुष्ठरोगी होशील. आणि तू जर उशाप असा मिळाला, तू जर गोदावरीचं स्नान केलं, तू या रोगातून मुक्त होशील. महाराज, राजा निघाला. राजा बरोबर राजाची पत्नी सुद्धा होती आणि राजाची पत्नी एकनिष्ठ होती. निघाले. पण राजा निघाल्यानंतर कुठं येण्यासाठी? पंचवटीकडे, गुप्त गोदावरीचं स्नान सांगतोय मी तुम्हाला. गोदावरीत येण्यासाठी राजा ज्यावेळेस निघाला, पण राजा रोगाने ग्रासला. राजा थकला. राजाला पुढे येता येईना. राजाच्या पत्नीने विचार केला, आता काहीतरी केलं पाहिजे. राजाची पत्नी जशी तिथून निघाली, ते पंचवटीत आली. आल्यानंतर गोदावरी मैयेला प्रार्थना केली, घडलेला वृत्तांत सांगितला. आणि गोदावरी मैया सुद्धा त्या राणीवरती प्रसन्न झाली. आणि प्रसन्न झाल्यानंतर गोदावरी मैयेने सांगितलं, तू पुढे चाल, मी पाठीमागून येते. महाराज, त्या राणीने त्या गोदावरी मैयेच्या कुंडामध्ये स्नान केलं. स्नान केल्यानंतर राणी तिथं राजाजवळ पोहोचली. पण ऐका ना, त्या राजाच्या ठिकाणी एक पाण्याचा झरा वाहू लागला. ते पाणी निघालं, पण राजाला काहीच कळेना हे पाणी नेमकं कोणतं आहे, कशामुळे हा पाण्याचा झरा वाहू लागला. त्यावेळेस त्या राणीने विचार केला, हे पाणी येतं तरी कुठून. पण ऐका, ज्यावेळेस राणीने स्नान केलं होतं कुठे? गोदावरी मैयेमध्ये. त्या स्नान करत असताना त्या राणीची अंगठी इथं गोदावरी मैयेच्या कुंडात पडलेली होती. आणि राणी त्या ठिकाणी पोहोचली. पोहोचल्यानंतर त्या झऱ्यातून राणीची अंगठी बाहेर आली. आणि अंगठी बाहेर आल्यानंतर राणीला कळालं, हीच गोदावरी मैया असली पाहिजे. त्यावेळेस राजाने त्या झऱ्याखाली, त्या कुंडामध्ये स्नान केलं आणि राजा रोगमुक्त झाला. हे झालं राजाचं. मी आता स्वतःचा अनुभव सांगतो, ऐका. आता माझा पूर्वीचा जो विषय आहे तो म्हणजे पखवास. नाना, आळंदीत असताना मला या बोटाला थोडा प्रॉब्लेम होता. पखवाज वाजवलं का चिरा पडायच्या. मी अनेक प्रकारचे दवाखाने केलेत, पण ते काही बरं होत नव्हतं. वडील 18-19ला परिक्रमेला गेलेले होते आणि वडिलांनी मला सांगितलं होतं, तुम्ही तिथं जा आणि स्नान करा. त्यावेळेस आम्ही आदल्या दिवशीच मुक्कामी गेलो. आणि गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या कुंडामध्ये, गुप्त गोदावरी आहे अजूनही, तुम्ही तिथं जा. त्या गुप्त गोदावरीमध्ये स्नान झालं. त्यानंतर माझ्या बोटाला अजूनपर्यंत काहीच झालेलं नाही. ही माझी स्वतःची अनुभूती आहे. म्हणून नर्मदा परिक्रमेत इतकी ताकद आहे. विढाला विढाला हो. म्हणून तर आपण भाग्यवान आहे. आपण गोदावरी मैयेच्या सानिध्यात आहे. पण काय महाराज, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्यातच नाही राहिला, तर आता घोट्यात आलाय तो. बरोबर की नाही? त्याच्या घोट्याला सांगा असं म्हणावं लागेल. महाराज, गोदावरी मैयेचं स्नान महत्वाचं आहे आणि नर्मदा मैयेचं दर्शन महत्वाचं आहे. विठाला विठाला असे अनेक प्रकारचे तीर्थक्षेत्र आहेत. आता आमचे कोंडाजी बाबा आणि रामनाथ बाबा यांनी परिक्रमा केली आणि बरेच परिक्रमावासी या ठिकाणी बसलेले. बाबांनी सुद्धा परिक्रमा केलेली. आता पुढे परिक्रमा करत असताना महत्त्वाचं जे नावाजलेलं ठिकाण आहे ते म्हणजे बलबला कुंड. ऐकून असाल, बलबला कुंड. आजही तिथं गेल्यानंतर, कुंडामध्ये गेल्यानंतर तिथं नर्मदे हर असं म्हटल्यानंतर त्या कुंडातून उकळ्या बाहेर येतात.
हा, ही नर्मदा मैयेची अनुभूती आहे. तुम्ही आजही तिथं जा. पण बऱ्याच जणांना परिक्रमा करतात, पण हे तीर्थक्षेत्राचं महत्त्व काही कळत नाही. ते बलबला कुंड झालं तरी कसं तयार, याचा थोडक्यात विचार सांगतो. कश्यप ऋषी होऊन गेले, कश्यप ऋषी. आता ते बलबला कुंड जर पाहिलं, नर्मदा मैया आणि बलबला कुंड, उत्तम नाना, जवळजवळ 30 किलोमीटरचं अंतर आहे. किती? 30 किलोमीटरचं अंतर, प्रकाश महाराज. पण बलबला कुंडाला गेल्यानंतरच परिक्रमा पूर्ण होते बरं का. जर बलबला कुंडाला जो जात नाही त्याची परिक्रमा खंडित होते, असं तिकडले साधू सांगतात. म्हणून बलबला कुंडाला गेलं पाहिजे. बलबला कुंडा म्हणजे साक्षात नर्मदा मैया आहे. पण ते कसं स्थापित झालं ऐका. कश्यप ऋषी होऊन गेले. आता ते कश्यप ऋषी त्या ठिकाणी जे बलबला कुंड तयार झालं ना, तिथं अगोदर कश्यप ऋषी राहत होते. आणि कश्यप ऋषी राहत असताना तिथं एक नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे. नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे. कश्यप ऋषी त्या नीलकंठेश्वर महादेवाची सातत्याने पूजा करायचे. त्यांची पूजा अशी होती, गोदावरी मैयेवर, आपलं नर्मदा मैयेवरती जावं, नर्मदा मैयेचं जल घ्यावं आणि नीलकंठेश्वर महादेवाला अभिषेक घालावा. दररोजचा नेम. 30 किलोमीटर. पांगरीवाले महिन्यातून एकदा येतात. कुठं? गोदावरीवरती. भाग्यवान आहे तुम्ही. हां, आनंद वाटतो मला. महाराज, कालचाच प्रसंग सांगू का? ज्याला स्नानाचं महत्त्व कळतं, काय काय कालचा घडलेला प्रसंग, ज्याला स्नानाचं महत्त्व कळतं तो काहीतरी विद्वान महात्मा असतो. कालचा प्रसंग सांगतो, थोडं बाजूला या. काल आपल्या गुरुकुलावरती मोठे माऊलींचं कीर्तन झालं महाराज. ऐकून आहेत? मोठे माऊली म्हणजे काय हे सर्वांना माहीत आहे. त्यांचा अधिकार काय आहे हे सर्वांना माहीत आहे. ज्यावेळेस माऊली गुरुकुलावरती आले, कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर माऊलींनी तिथं, आपण नर्मदा मैया स्थापित करतोय मंदिर, त्यांनी तिथं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर माऊलींना सांगितलं का इथं गोदावरी मैया जवळ आहे. महाराज, कीर्तन म्हणजे सुरुवात करायचं होतं, ते म्हणे थांबा, मी गोदावरी मैयेचं स्नान करून आलो. स्नानाचं महत्त्व माऊलींना कळालं नव्हतं. तसं आपल्याला तीर्थक्षेत्राचं महत्त्व कळालं पाहिजे. कश्यप ऋषी नर्मदा मैयेच्या काठावरती जायचे. दररोज नित्यनेमाने नर्मदा मैयेचं जल घ्यावं आणि 30 किलोमीटर अंतरावरती जे त्यांचा आश्रम आहे, त्यांची कुटी आहे, त्या ठिकाणी नीलकंठेश्वर महादेवाला अभिषेक घालावा. दररोजचा नित्यक्रम. पण एक दिवस घडलं असं, कश्यप ऋषी थकले आणि थकल्यानंतर आता नीलकंठेश्वर महादेवाला अभिषेक नाही. कश्यप ऋषींनी नर्मदा मैयेच्या काठावरती जावं आणि नर्मदा मैयेला प्रार्थना करावी, हे मैया, आता तूच तुझा पिताश्रींना अभिषेक घाल. कारण की नर्मदा मैया ही भगवान शिवांची कन्या आहे. हां, कश्यप ऋषींनी नर्मदा मैयेला सांगितलं, तूच तुझ्या पिताश्रींना अभिषेक घाल. त्यावेळेस नर्मदा मैया प्रसन्न झाल्या आणि नर्मदा मैयेने कश्यप ऋषींना सांगितलं, तुम्ही पुढे चला, मी पाठीमागून येते. पण ऐका ना, कश्यप ऋषी आपल्या आश्रमाजवळ आले आणि आल्यानंतर कश्यप ऋषींना शंका आली, नर्मदा मैया येते की नाही. म्हणून मागं वळून बघितलं तर नर्मदा मैया त्याच ठिकाणी स्थापित झाल्या. तेच म्हणजे बलबला कुंड. विठाला विठाला मला यातून अजून एक सांगायचंय. कश्यप ऋषींनी पाठीमागं ओळून बघितलं म्हणजे कश्यप ऋषींना काय उत्पन्न झाली? शंका उत्पन्न झाली. आणि माझं पुन्हा तेच सांगणं आहे परिक्रमावासींना का नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये शंका उत्पन्न करू नाही, किंवा ज्याला जायचंय त्याने सुद्धा शंका उत्पन्न करू नाही. परिक्रमा त्याचीच पूर्ण होते
जो शुद्ध अंतकरणाने परिक्रमा संकल्प उचलतो त्याचीच नर्मदा पायी परिक्रमा पूर्ण होते. ही नर्मदा मैयेची अनुभूती आहे. विढाला विढाला मग अशी परिक्रमा करत असताना काही नियम घालून दिलेत. ती परिक्रमा करायची तरी कशी, बरोबर की नाही ना? नुसतं बॅग घ्यायची, बोजा पाठीवरती बोजा घ्यायचा आणि चालायचं, यात मजा नाही. नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले तीर्थयात्रे सुखे जावो वाचे विठ्ठल नाम गावो विठ्ठल नाम संत संगे सेवो वासुदेव धनी भजे संत संगे सेवो वासुदेव धनी भजे संत संगे सेवो वासुदेव धनी भजे. परिक्रम करत असताना तीर्थयात्रेला जात असताना आपल्या मुखामध्ये काहीतरी नामचिंतन असलं पाहिजे. तशी परिक्रमा पूर्ण होत नाही. बरं, परिक्रमेला जायचंच कशासाठी? साधना करण्यासाठी. हा, बरोबर की नाही? साधना करण्यासाठी जायचं. महाराज, नर्मदा मैया काय आहे? काय आहे नर्मदा मैया? जिवंतपणे सुख आणि हास्य जी प्राप्त करून देते तिला नर्मदा मैया म्हणतात. जिवंतपणे सुख आणि हास्य प्राप्त करून देते ती नर्मदा मैया आहे. आणि मृत्यू पावल्यानंतर मोक्ष प्राप्त करून देते ती म्हणजे नर्मदा मैया आहे. विढाला विढाला अशी परिक्रमा करत असताना आपल्या मुखामध्ये नामचिंतन पाहिजे. नाही तर काही काही बहादर असे पाहिले नाना, लय आता काय सांगावं त्यांच्याबद्दल. 3 नंगाट भेटले आम्हाला. किती नंगाट? तुम्हाला माहिती आहे नंगाट कसे राहत? प्रकाराचे 3. तुका म्हणे केले जन, राजस तामस आणि सात्विक. तुमच्या भाषेत सांगू का? हौशे गौशे आणि नवशे असे 3 जण भेटले. महाराज, परिक्रमा सुरुवात झाली. परिक्रमा सुरुवात केल्यानंतर त्यांची आमची ओळख झाली. त्यातला एक जण म्हणे, महाराज आम्ही 3 वर्षापासून परिक्रमा करतोय पण आमची अजून परिक्रमा पूर्ण होतच नाही. मी त्यांचा 3-4 दिवसातच अंदाज घेतला. नाना ते काय करायचे, जिथं मुक्कामी आहे ते त्या ठिकाणी मुक्कामी राहायचे आश्रमात. संध्याकाळी त्यांनी मस्तपैकी बंबोले, टेकडीवाले, कैलास के राजा, दम लगाने आजा, गांजा हाणायचा आणि पायी चालत असताना याचं त्याचं कुटाळ करत चालायचे. महाराज, त्यातला एक जण हुशार होता. त्यांनी मला सांगितलं, महाराज 3 वर्षापासून परिक्रमा करतोय पण पूर्ण होत नाही. मी त्याला सांगितलं, म्हटलं अशा हजारो लाखो कोट्यावधी जरी परिक्रमा सुरुवात केल्या तरी तुमची परिक्रमा पूर्ण होणार नाही. अहो, ते रात्री झोपले 2:30 वाजता उठायचे आणि 2:30 वाजता ते नर्मदा मैयेची आरती करायची. आता मला एक सांगा, 2:30 वाजता बाळा महाराज कोणता ब्रह्ममुहूर्ताचा टाईम? परिक्रमा अशी त्रस्त कोडवतो आहे का? त्या बेळक्यातून पलीकडं जर जायचं म्हटलं ना, पाठीवरती जी बॅग असते आणि त्या बॅगेला तो फोम असतो कशाचा? झोपण्याचा. ते जे आसन असतं ते नेमकं त्या बेळक्यात अटकतं आणि त्या परिक्रमावाशीची चिडचिड होते. आणि खरी परिक्रमावाशी इथंच त्रस्त होतो, ते म्हणजे पाठीवरती बोजा घेऊन चालायचं.
आता महाराज परिक्रमा सुरुवात झाली, झाल्यानंतर तो गव्हाचा सीजन असतो. मी एका माणसाला तो विचारलं, म्हटलं बाबा तुम्ही हे लोक परिक्रमावाशीत जात असताना, चालत असताना तुमचा माल तोडावल्या जातो काय? बरं असं नाही प्रकाश महाराज, तिकडं एखादा गुंठा काढून दिला बुवा परिक्रमावाशींना, रस्ता करून दिला, असं नाही. ज्याला वाटेल तिकडून परिक्रमावाशी रस्ता पाडतात, ज्याला वाटेल तिकडून परिक्रमावाशी रस्ता पाडतात. मी एका बाबाला विचारलं, म्हटलं का हो तुमचं एवढं नुकसान होतं, सगळा माल तोडावल्या जातो. म्हणे महाराज याच्या दुप्पट तिप्पट नर्मदा मैया आम्हाला देऊन जाते. ही नर्मदा मैयाची अनुभूती. मी तिथं अजून एक चिंतन केलं, का नर्मदा मैया एवढं देत असेल त्या पिकातून, का नर्मदा मैया एवढं देत असेल. मी तिथं एक चिंतन केलं, प्रत्येक परिक्रमावाशीच्या मुखामध्ये साधना असते आणि त्या साधनेचा स्पर्श त्या पिकाला होतो, म्हणून त्या पिकात वाढ होते. ही नर्मदा मैयेची अनुभूती आहे. विठाला विठाला मग अशी परिक्रमा करत असताना आपल्या मुखामध्ये काहीतरी नामस्मरण पाहिजे. तुम्ही काही म्हणावं, मुखामध्ये काही म्हणा, फक्त शिव्या देऊ नका. कोणत्याही भगवंताचं नामस्मरण घ्या. तुम्ही दत्त उपासक असाल तर दत्तांचं नाव घ्या. तुम्ही पांडुरंगाचे उपासक असाल तर भगवान पांडुरंगाचं नाव घ्या. रामकृष्ण हरी म्हणा, नर्मदे हर म्हणा, काही म्हणा. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा तुम्ही, नारायणा. राम म्हणा, राजा राम म्हणा, मेघा श्याम म्हणा, आत्मा राम म्हणा. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा तुम्ही, नारायणा. नाहीतर वाचेने गंगा गंगा म्हणा. काय म्हणा? वाचेने गंगा गंगा म्हणा, तरी त्याची फलश्रुती महाराज अभंगाच्या वाचे म्हणता गंगा गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा. म्हणता गंगा गंगा.
वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. परिक्रमा करत असताना वाचेने गंगा गंगा जरी म्हटलं तरी आपल्या जीवनातील दोष निघून जातात. का हो? आपल्या जीवनातील दोष घालवायचे म्हणून देवाचं भजनच करावं लागेल का? हा? आपल्या जीवनातील दोष घालवायचे म्हणून देवाचं भजनच करावं लागेल का? असं नाही. हे भजन करण्यासाठीच दिलंय म्हणून आपल्याला भजन करावं लागेल. विठाला विठाला बघा, अहो या देहात आल्यानंतर जेवढा आनंद आहे ना तेवढ्या जगाच्या पाठीवर कुठंच नाही. हा, या मृत्यू लोकात येण्याची इच्छा स्वर्गातील देवलोक करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा, पण त्यांना ते मिळत नाही. हा, ते उलट म्हणतात नारायण नामे हो जीवनमुक्त, हो जीवनमुक्त आणि कीर्तनी अनंते गाऊ गीती, पण त्यांना ते मिळत नाही. त्यांना ते कळतं. काय काय? त्यांना ते कळतं पण मिळत नाही. इच्छा करतात त्यावरून. चला बरं, ज्यांना मिळालंय त्यांना कळत नाही. हे तर फार मोठी गंमत आहे. कळलं का? हा बघा, काहींना कळलं, नाही तर सध्या काहींना कळत नाही. हे सुद्धा कळत नाही की आपल्याला काही कळत नाही. विढाला विढाला अहो, ज्याच्यासाठी दिलंय त्याचा वापर केला पाहिजे. हा देह आपल्याला मिळाला कशासाठी? आपण पार नेहमी प्रमाण ऐकतो. देवे दिला पार सांगणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याचे पाठ झाले. प्रमाण देवे दिला देह, भजना गोमटा, भजना गोमटा. झाला पण सध्या भजन करायलाच कोणी तयार नाही. अहो, साधक कीर्तनात आपण जर म्हटलं ना पुढं या, काय होतं लोकांना तेच कळत नाही. मग मला परत तो पुरावा पाहावा लागतो. हा, पापाचे कळप, त्यांचं पाप येऊन देत नसेल. अहो, हे कीर्तन प्रवचन हे आपल्यासाठी आहे. ही पुढची पिढी तयार व्हावी याच्यासाठी आहे. नाही तर तुम्हाला आम्हाला काम नाही म्हणून आपण कीर्तन करतो का? हा, कुठंतरी धर्म टिकला पाहिजे. आपली संस्कृती इतर लोकांना पुढच्या पिढीला कळाली पाहिजे म्हणून हे कीर्तन प्रवचन असतात. लोकांना सध्या आपण म्हटलं पुढे येऊन बसा काय यांचा झाला सांगायचा नाही ना. अहो, हे त्याच्यासाठी दिलंय ना, त्याच्यासाठी. याच देही घडे देवाचे भजन, हो आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. घडे देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही कोठे. याच देई घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. हे भजन कीर्तन हे याच देहात आल्यानंतर होतं. परिक्रमा सुद्धा याच देहात आल्यानंतर होते. इतरत्र देहात होऊ शकत नाही परिक्रमा पूर्ण. कारण की जे काही ज्ञान आहे ते या देहाला दिलं. बरं, या देहात सुद्धा एक खासियत आहे, विशेष आहे. प्रत्येक अवयवाला काम दिलंय. हे पाय तीर्थयात्रेसाठी दिलेत, हे हात भजनासाठी दिलेत, हे डोळे कशासाठी दिलेत? डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख.
यारे सुख पहा विठोबाचे मुख घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. प्रत्येक अवयवाला काम दिलंय बघा. मीराबाईंनी एका भजनात सांगितलं, है आखवो जो शाम का दर्शन किया करे, जो शीश हो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. खूप आनंद आहे. काय नर्मदा मैया, कालच नर्मदा मैया जन्म उत्सव झालाय, जयंती होती काल नर्मदा मैया. काय महाराज अमरकंटक उगमस्थान आहे, तिथं नर्मदा मैयेचं उगमस्थान आहे. नर्मदा मैया भगवान शिवांची कन्या आहे, तिचा उगम भगवान शिवांच्या घामातून आहे. काय काय भगवान शिवजी ज्यावेळेस तपश्चर्याला बसल्यानंतर भगवान शिवांना घाम येऊ लागला आणि त्या घामातून नर्मदा मैयेची उत्पत्ती आहे. नर्मदा मैयेचं हृदय सांगितलंय कुठं? शूलपाणी जंगल हृदयस्थान, नाभिस्थान नेमावर आणि चरणस्थान जे आहे ते म्हणजे रत्नसागर. आजही नर्मदा मैया जगाच्या पाठीवर अशी एकमेव गंगा आहे, एकमेव नदी आहे, ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि इतरत्र गंगा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. इतकं सामर्थ्य आहे नर्मदा मैयामध्ये. तुम्ही 999 नद्याचं पाणी इतकं गढूळ आहे, त्या नर्मदा मैयेला जाऊन मिळतं. गलिच्छ पाणी आहे, पण आजही तुम्ही नर्मदा मैयेचं जल बघितलं असेल तर फिल्टरला लाजवेल इतकी शुद्धी नर्मदा मैयेच्या जलाची आहे. विढाला विढाला. म्हणून नर्मदा परिक्रमा केली पाहिजे. नर्मदा परिक्रमा करत असताना तटानीच चाललं पाहिजे. का तर मी तुम्हाला अगोदर सांगून गेलो तटाने का चालायचं. जसं गोदावरीचं स्नान महत्वाचं, नर्मदा मैयेचं दर्शन महत्वाचं. उगमस्थान आहे अमरकंटकला, अनेक तीर्थक्षेत्र आहेत. अहो नर्मदा मैयेच्या काठावरती कपिलधारा जी आहे ना, कपिलधारा अमरकंटकमध्ये, तिथं एक पगली मैया आहे नाना, पगली मैया साध्वी. त्या साध्वीचं वय जवळजवळ 100च्या पुढंच काहीतरी असेल. एकाच ठिकाणी पोहोडलेल्या आहेत आणि त्यांनी नर्मदा मैयेचा चिखल खाऊन साधना केली आहे. वा. काय काय तिथं एकही पुरुष तुम्हाला दिसणार नाही. इकडं लक्ष द्या. तिथं एकही पुरुष तिथं दिसणार नाही. तिथं सर्व कुत्रे आहेत, कुत्रे. त्या ज्या साध्वी आहे त्यांच्या आजूबाजूला सगळे कुत्रे आहेत. आजही त्यांना मीरा मैया म्हणतात. त्यांचं नाव मीरा मैया आहे, पण त्यांना पगली मैया का म्हणतात तर नर्मदा मैयेचा चिखल खाऊन साधना केली आहे. आणि नर्मदा जयंतीला फार मोठी त्यांची झाकी निघते. मी एका साधू महात्म्याला विचारलं होतं, म्हटलं का हो ये जो पगली मैया आहे आजूबाजू जे कुत्ते आहे म्हणजे हा काय प्रकार आहे बा. ते म्हणे महाराज हे कुत्रे नाही आहेत, हे सामान्य कुत्रे नाही आहेत, हे भ्रष्ट साधू आहेत. ज्यांची वासना शिल्लक आहे ते तिथं जन्म घेतात, 3च महिने जगतात आणि मृत्यू पावतात आणि आपला उद्धार करून घेतात. ही नर्मदा मैयेची ताकद आहे. विढाला विढाला. परिक्रमा करत असताना वाचेने हे मुख दिलंय आपल्याला. गंगा गंगा म्हणा, आपल्या जीवनातील दोष नाहीसे होतात. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. का हो खरंच आपला जीव दोष विरहित आहे का? देह आपण दोषी आहोत का? दोष म्हणजे पाप. आपल्याकडून अनेक प्रकारचे पाप होतात, अनेक प्रकारचे. बघा
आणि खरं आपण पापी आहे का पुण्यवान तुम्ही मला सांगा बघा. आपण पापी आहे का पुण्यवान आहे नाना तुम्ही सांगा बघा. पुण्य जर झालं तर माणसाला वैकुंठात जागा मिळते. काय 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 पुण्य जर झालं तर माणसाला वैकुंठात जागा मिळते आणि पाप जर झालं तर माणसाला नरकात जागा मिळते. आणि पाप पुण्य समान झालं त्यावेळेस आपल्याला मृत्यू लोकात जन्म मिळतो. बोला आपण पापी आहे का पुण्यवान आहे? आपण पापीही नाही आणि पुण्यवानही नाही. आपल्याला फक्त इथे येऊन कर्म करायचे. मग आपण काय कर्म केले पाहिजे? आपल्याला हा देह दिलाय, या डोळ्याने काय कर्म केले पाहिजे? या डोळ्याने चांगलं पाहिलं पाहिजे. या हाताने काय केलं पाहिजे? बांधावरून भांडणं केले पाहिजे का? कीर्तनात भजनात गेल्यानंतर हाताने टाळी वाजवली पाहिजे. हे कर्म आपल्या हातून घडले पाहिजे. या पायाने तीर्थयात्रा केल्या पाहिजे. ह्या डोक्याने त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक झालं पाहिजे. आणि मुख्य जो विषय आहे वाचा, काय केलं पाहिजे या वाचेने? नाना काय केलं पाहिजे? महिला मंडळ हिचं कुटाळ कर, तिचं कुटाळ कर, असं केलं पाहिजे का? नाही ना हो. वाचेने गंगा गंगा म्हटलं पाहिजे. बघा तुम्ही क्षेत्राच्या ठिकाणी स्नान करताय, तिथं गंगा गंगा नाही म्हटले तरी चालेल. सोपं सांगितलंय. तुम्ही तुमच्या घरी काय म्हणतो आपण त्याला, 4x4ची खोली, बाथरूम, त्या बाथरूम मध्ये स्नान करत असताना गंगा गंगा जरी म्हटलं, अंगावरती पाणी टाकत असताना, ते जल घेत असताना गंगा गंगा जरी म्हटलं तरी दोष निवृत्त होतात. म्हणून वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष. सकळच का शब्द वापरला असेल? सर्व पाप निघून जातात. म्हणून सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी. आता दृष्टी डोळ्याने आपल्याला ब्रह्मगिरी पाहायला लावली. मग आता वेदांताच्या दृष्टीने जर विचार करायला गेलो, ब्रह्मगिरी म्हणजे काय? आपल्याला त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी आहे, आपण ती डोळ्याने पाहिलो तर दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. पण ऐका ना, तुम्ही तीच ब्रह्मगिरी पाहिली तर दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. तीच ब्रह्मगिरी पाहिल्यानंतर यमपुरी जाण्याची गरज. सरळ करा एक साथ, असेच राहू द्या. मी चहा पिऊन एक साथ टाळी वाजवायच्या. नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. नमो हातवर हातवर माई रेवा पार्वती वल्लभ हो. नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. हातवर हातवर ऐका ऐका. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गातील देवलोक सुद्धा या आनंदाची इच्छा करतात की आम्हाला हे भजनाचा आनंद आम्हाला मिळाला पाहिजे. पण तो आनंद स्वर्गातील देवलोकांना मिळत नाही. आपण भाग्यवान आहे, आपल्याला आनंद प्राप्त झालाय. आणि साक्षात नर्मदा परिक्रमेचा जो आनंद आहे आणि नर्मदा मैयेचा भजनाचा आनंद आहे तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. हातवर पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा. बोला बोला पार्वती वल्लभ सदा शिवा
वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जटाधरी शंकरे हर ओम नमः पार्वती पते हर 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 महादेव. आनंद आहे का ना घेतला पाहिजे आनंद. पुनश्च एकदा झालेली कीर्तनरूपी सेवा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सर्वांच्या चरणावरती सेवा सुपूर्त करतो. पुनश्च एकदा दोन्ही कोंडाजी बाबा असतील त्याचप्रमाणे रामनाथ बाबा असतील त्यांच्या जीवनातील त्यांनी काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने आणि देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या या युक्तीप्रमाणे ज्यांनी जीवन जगले अशा तिन्ही महात्म्यांच्या चरणी तिन्ही पुरुषांच्या चरणी तिन्ही महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरे विठ्ठल. ऐका ऐका 2च मिनटं फक्त. जाता जाता फक्त 2 मुद्दे ऐका 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 2च मुद्दे सांगतो फक्त. जास्त वेळ मला माहिती आहे वेळ झालेला आहे मी लय वेळेतला आहे हां पण आज 2 खळे काढून आलतो. ऐका आपल्या धर्मावरती ग्लानी येत चालली आहे. उगाच आपण धर्माचे नारा लावतो धर्म टिकला पाहिजे धर्म टिकला पाहिजे धर्म टिकला पाहिजे. पण आपण धर्म टिकवण्यासाठी किंवा धर्मावरती ग्लानी येत चालली याच्यासाठी आपण कुठंतरी जबाबदार आहोत किंवा जबाबदार राहिलं पाहिजे. हां मी नेहमी सांगत असतो आपल्या गावागावात भजनी नाही राहिली काय आणि हे भजनी तयार व्हावेत. मुलांना संपत्तीचा वारसा देण्यापेक्षा अरुण भाऊ मी नेहमी सांगतो मुलांना संपत्तीचा वारसा देण्यापेक्षा मुलांना सुसंस्कार देणं ही काळाची गरज आहे. हां दुसरा मुद्दा आहे का आपला मुलगा कीर्तनकारच झाला पाहिजे गायक वादकच झाला पाहिजे असं नाही तो सुसंस्कारी असला पाहिजे. बघा वारकरी संप्रदायाची ताकद सांगतो. तुम्ही जर तुमचा मुलगा राजकारणी बनवला मी राजकारणातला विरोधातला माणूस नाही बरं मी कोणत्या पक्षाचा माणूस नाही पण तुम्ही जर तुमचा मुलगा राजकारणी बनवला काय काय लक्षपूर्वक आहे का तुम्ही जर तुमचा मुलगा राजकारणी जर बनवला त्याला दर 5 वर्षाने लोकांच्या पाया पडावा लागेल. तुम्ही जर तुमचा मुलगा राजकारणी बनवला तर दर 5 वर्षाने त्याला लोकांच्या पाया पडावं लागेल. पण तोच मुलगा वारकरी संप्रदायाचा जर पाईक बनवला तर दररोज हजारो लोक त्याच्या पाया पडतील. म्हणून पुनश्च एकदा जाता जाता हात जोडून कळकळीची विनंती आहे धर्म टिकवण्यासाठी हे असे रत्न तयार झाले पाहिजे आणि कुठंतरी वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे
ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. विठाला जय जय. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल वेडी वाकुडी उत्तरे क्षमा अपराध महाराज दोन्ही सुद्धा नाही विचारला अधिकार अपराध महाराज का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया अपराध महाराज दोन्ही सुद्धा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम तुकाराम विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हॅलो उशीर झालेला आहे मी समजू शकतो. नर्मदे हर हर. आज आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल मी 5च मिनटं घेणार आहे, कोणीच उठू नका. नर्मदा परिक्रम पूर्ण करून आलेल्या या तिघांचं पुन्हा एकदा टाळी वाजून त्यांचं स्वागत करू. आमच्या गावातील कोंडाजी बाबूराव चतुर, कोंडाजी शंकर डावरे, तसेच रामनाथ यादव कासार या अतिशय कडथडप्रमाणे नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आज त्या परिक्रमा पूर्ण झाल्याचं त्यांचंसुद्धा सार्थक झालं, त्यांच्या जीवनाचं सुद्धा सार्थक झालं. आज त्या नर्मदा मैयाचं पाणी घेऊन त्यांनी आज सकाळी 9 ते 10 वाजता त्या नर्मदा परिक्रमेचं पाण्याचं पूजन करून गावातून मिरवणूक काढली. त्यानंतर हा एवढा मोठा सोहळा हरिभक्तपरायण सागरजी महाराज घुमरे अतिशय त्यांनी त्यांच्या अमृतवाणीतून आपल्याला या नर्मदा मैयाचं जे अमृत पाजलं अतिशय उत्कृष्ट त्यांनी एक कीर्तन रूपी त्यांच्या अमृतवाणीतून सोडवली. मी त्यांचं मीठ सागरे ग्रामस्थांच्या वतीने ऋण